हॅलो नमस्कार. नवीन एका व्लॉगमध्ये मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यात पहिल्यांदाच मी माफी मागणार आहे तुमची, कारण हा व्लॉग छोटा ह्याच कारणासाठी होतोय की सकाळी उठल्यापासून मी बऱ्याच गोष्टी शूट केलेल्या होत्या. त्यानंतर जेव्हा मला माझा मिनी व्लॉग एडिट करायचा होता तेव्हा स्पेस कमी पडत होती. त्याच्यामुळे मी बऱ्याच गोष्टी फटाफट घाई गडबडीमध्ये डिलीट केल्या आणि त्याच्यामध्ये खूप सारे फुटेजेस, खूप सारे क्लिपिंग्स माझ्याकडून डिलीट झालेले आहेत जे काही शूट केलं होतं ते. सो सॉरी. आणि हे सगळे प्लांट्स मी तुमच्यासोबत शेअर करते माझे. तुम्ही जर पहिल्यापासून माझे व्ह्यूवर असाल तर तुम्ही बघितलं असेल, आधी जिथे राहत होते मोठी बाल्कनी होती, खूप सारे माझ्याकडे आहेत झाडं. म्हणजे मी कुंडीमध्ये कडुनिंब वाढवलेलं आहे, पारिजातक वाढवलेलं आहे, तुळशी माझ्याकडे, तुळस खूप होती, भरपूर काय 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 कढीपत्ता वगैरे होतं. पण आता इथे जागा कमी आहे, एवढेच आणलेत, बाकीचे सगळे माहेरी ठेवलेले आहेत. तर आता मी निघालेले आहे, जसं तुम्हाला मी सांगितलं मागच्या व्लॉगमध्ये की मी तुम्हाला दाखवणारे, घेऊन जाणारे एक्झॅक्टली कुठे जाऊन तुम्हाला ही पंचधातूची जोडवी मिळतील आणि पंचधातूची रिंग बोटात घालायला अंगठी मिळेल हे दाखवायला घेऊन निघालेले आहे. आता मी इथून सिंहगड रोडवरनं जाते आहे, कारण की ह्या एरियातून मी राहते. आता तुम्हाला यायचं आहे कुठे, तर विश्रामबाग वाडा जो आहे तिथे यायचं आहे. आणि म्हणजे साधारण एक खुणा सांगते मी, तुम्ही कुठूनही कसंही तुम्हाला जर एरिया माहिती असेल तर येऊ शकता. विश्रामबाग वाडा एरिया, इथे बँक ऑफ महाराष्ट्राची ही फेमस बिल्डिंग आहे, मोठी दगडी. समोरच चितळे आहे, जिकडे उभं राहून मी शूट करते तिकडे चितळे बंधू आहे. हे आहे शनिपारचं मंदिर. तर हा सगळा जो एरिया आहे ह्या एरियामध्ये तुम्हाला यायचं आहे. ठीक आहे. हे कुठल्याही खुणा तुम्ही सांगितल्यात तरी तुम्हाला रिक्षा किंवा ओला उबेर लोक घेऊन येतील. हे समोर मुरलीधर रसवंती गृह वगैरे आहे. आता इथून आलं की तुम्हाला जिलब्या मारुती चौकात यायचं आहे. ठीक आहे. तिथून सरळ समोर आलं की जिलब्या मारुतीचा चौक आहे, तिथे या. किंवा जिलब्या गणपतीचाही चौक म्हणतात, मारुती गणपती दोन्ही आहे, तर तिथे यायचं आहे. तिथून आलं की हा सगळा एरिया असा समोर तुम्हाला दिसणार आहे आणि जिकडे ती निळी बस चालली आहे त्या बाजूला आपल्याला जायचं आहे. आता हा एरिया खूप जणींना माहिती पण असेल, तुळशी बागेत खूप जणी येतात, पण इकडे शेजारी राम मंदिर परिसरात, रामराज्यात मात्र फार कमी लोक येतात. त्याच्यामुळे हे साधारण हा एरिया तुम्हाला माहिती असेल टापू, पण तुळशी बागेतच येणारे जास्त असतात, आतमध्ये जाणारे फार कमी असतात. तर इथे तुम्हाला हे दिसणार आहे, तुळशीबागेची जी लेन आहे त्याच्या शेजारी हे श्रीरामजी संस्थान. इथून असं हे दगडी आणि छान असं लाकडी दरवाजा आहे, टिपिकल महाद्वारासारखा. तिथून आत आल्यावर तुम्हाला हे असं सगळं आतमध्ये दिसणार आहे. हे जे कुलकर्णी स्टोअर आहे, इकडे गेल्या 4 पिढ्यांपासून आमच्या गौरींचे मुखवटे दरवर्षी पॉलिशला आम्ही देत असतो, इतकं ते जुनं आहे. आणि इथून हे तुम्हाला दिसतंय भारा वाईकर. ही सगळी दुकानच इतकी 2-2, 3-3, 4-4 पिढ्या जुनी आहेत. आणि इथे तुम्हाला याची किंमत दिसते जोडवीची, आणि अंगठीची किंमत अशीच आहे, साधारण 200 ते 300च्या सुमारास आहे. हा जो रांगा धातू आहे ह्याच्याबद्दलचं मी पुढे तुमच्याशी जेव्हा समोर बसून बोलणार आहे तेव्हा मी तुमच्यासोबत माझा अनुभव तुमच्याशी शेअर करणार नक्कीच आहे. तर तुम्हाला लक्षात आलेलं आहे की भारा वाईकर, त्यांचं हे कार्ड पण तुम्हाला दाखवते, थोडंसं जास्त वेळ दाखवते म्हणजे मग तुम्हाला इथला नंबर पण, दोन्ही नंबर नोट डाऊन करता येतील. तुम्हाला काही स्पेशल एन्क्वायरी असेल तर तुम्ही त्यांना कॉल करून येऊ शकता. हे काही स्पॉन्सर वगैरे नाही आहे, याच्यामुळे मला काही कुठे डिस्काउंट वगैरे नाही आहे. दाखवलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना की एक्झॅक्टली कुठे जायचं आहे तुम्हाला जर ही पंचधातूची जोडवी आणि रिंग घ्यायची असेल तर. आणि तिथे जो तो रांगा धातूचं पण त्यांनी एक बोर्ड लिहिला होता ना, तर ते पण मी ह्या फिंगरमध्ये घातलेलं आहे. ह्याच फिंगरमध्ये घालायचं असतं ह्या धातूचं, ह्याचं मात्र स्पेसिफिक एक फिंगर आहे, त्यांनीच सांगितलेलं आहे मला, वाईकरांनी. तर त्याचं कथिल बहुतेक अजून एक नाव आहे त्या धातूचं, मला एक्झॅक्ट माहीत नाही. त्यांच्याकडे गेल्यावर तुम्हाला एक्झॅक्ट सगळी माहिती मिळेल. पण आता मी नेहमी त्यांच्याकडे रेग्युलर जाते, सो त्यांनी मला हे इन्सिस्ट केलं की हे पण नवीन एक प्रॉडक्ट काढलेलं आहे, तर वापरून बघा तुम्ही. ह्याचा उपयोग त्यांनी त्या बोर्डवर लिहिलं आहे त्याप्रमाणे तुमचं फॅट लॉस करण्यासाठी होतो. आता बघा, एक्सटर्नल कोणतीही गोष्ट आपण केली तरी सुद्धा आपलं व्यायाम आणि फूड इंटेक ह्या गोष्टी मॅटर करतात, पण हे सगळ्या गोष्टी फक्त हेल्पफुल असतात, दॅट्स इट. तर आता मी तुमच्यासोबत शेअर करते माझी काही, आत्ता मी बाहेर गेले होते, येईपर्यंत ॲमेझॉनची पार्सल झालेली आहेत. मी पण अजून उघडून नाही बघितली आहेत, ती येऊन पडली होती, आत आले मी, ती म्हणलं चला आता तुमच्यासमोरच उघडूया, बघूयात काय आहे पार्सल्समध्ये, आणि त्याबरोबर तुमच्याशी गप्पाही होतील. खूप आता जसा श्रावण सुरू झालेला आहे
प्रचंड मंडई, बाबूगेनू परिसर, तुळशी बाग, शनी पार सगळ्या एरियामध्ये भरपूर गर्दी, खूप गर्दी. आणि जसं जसं संध्याकाळ होत जाते तर जास्त गर्दी वाढत चाललेली आहे सणावाराची सगळी खरेदी करण्यासाठी. ओके, तर पहिलं हे जे मी पार्सल ओपन केलेलं आहे त्याच्यामध्ये आहेत या 2 लेगिन्स वेणूच्या, कारण की तिच्याकडे टॉप्स आहेत याच्यावरचे. एक ह्याच्यावरची कुर्ती आहे आणि ह्याच्यावरती टॉप आहे, तर तिला लेगिन्स हवी होती. तर आता हे काय ब्रँड आहे मला माहीत नाही, 2 वेगवेगळे आहेत मला वाटतं ब्रँड. हां, तर आता पहिल्यांदाच घेतलेत ह्या 2 ब्रँडचं. तर बघू आता कसं निघतंय, काय होतंय, तिला आवडतंय का, कम्फर्टेबल वाटतंय का. त्याच्यानंतर हे एक म्हणजे दिसतंच ते सरळ सरळ त्यांनी दिलेलंच होतं असंच ओपन. म्हणजे हा एक क्रॉप टी शर्ट आहे तिचा. तर ह्याच्यावरती घालायला छान ऑलरेडी तिच्याकडे एक डेनिमचं जॅकेट आहे स्लीवलेस, आणि खाली तिच्याकडे दोन्ही आहे त्याच पॅटर्नमध्ये, जीन्स पण आहे आणि शॉर्ट्स पण आहे. तर त्याच्या आत घालायला मला बेसिकली आवडलं काय त्याच्यामध्ये, हे क्रिसक्रॉसमध्ये 2 कलर्समध्ये आहे ना, तर हे जरा मला इंटरेस्टिंग वाटलं. प्लेन असलं तरी सुद्धा जरा एक वेगळं बघायला असं जरा छान वाटलं मला, म्हणून हे एक मी घेतलेलं आहे तिच्यासाठी. आणि आता बघू अजून 2 पार्सल आहेत. तर ओके, आता ह्याच्यामध्ये मी माझ्यासाठी मागवलेले आहेत 2 फुल टी शर्ट्स. आत्ता ओपन नाही करत कारण ना मला ते सगळं आवरत बसावं लागेल. मी आता घालणारच आहे, सगळ्या गोष्टी वापरणारच आहे. मी असंच शॉपिंग करते कुठेही, ऑफलाईन ऑनलाईन, की जेव्हा मी घालणार असते किंवा वापरणार असते लवकरात लवकर तेव्हाच मी घेते. असं खूप मागे मागे नाही ठेवून देत. म्हणजे माझ्या कपड्यांच्या बाबतीत होतं असं, माझं बाहेर जायचे वगैरे काही कपडे की ठीक आहे काहीतरी ऑकेजनला वगैरे काढीन. तर जसा हा टॉप मी 6 महिन्यापूर्वी घेतलाय, आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्यांदाच मी घातला होता. पण बाकी घरातल्या कपड्यांचं असं होत नाही. आणि मी हे स्पेशली घरात घालायला घेतले कारण की इथे कसं होतं, इकडे बाजूनी पूर्ण टेकडी आहे त्याच्यामुळे पण खूप गारवा येतो, समोर मोठा कॅनॉल आहे त्याच्यामुळे पण गारवा येतो, आणि सगळीकडे पूर्ण बंगलो सोसायटी आहे त्याच्यामुळे झाडं प्रत्येकाची खूप आहेत आणि त्यामुळे गारवा येतोय. म्हणजे पावसाळ्यापासूनच इथे गार होतं आणि मग रात्री कधी कधी असं वाटतं की पाहिजे फुल स्लीवचं काहीतरी. सो मी 2 फुल स्लीवचे टी शर्ट मागवलेले आहेत. आणि ऑफकोर्स आता हे जे शेवटचं पार्सल राहिलं आहे त्याच्यामध्ये नक्कीच त्याचं ना हे असणार आहे, त्याच्यासाठी जोडीला मग मी फुल पॅन्ट्स मागवलेले आहेत. कारण आत्ता कसं झालं होतं, उन्हाळा होता त्याच्यामुळे माझ्याकडे घरात घालायचे 1 पीस, कॉटनचे गाऊन, कफ्तान, मॅक्सी हे खूप होते माझ्याकडे. पण ते आता इथे मला कधी कधी जाणवतं, मग गारव्याने पाय दुखायला लागतात आणि हातापायांना पण खूप थंडी वाजते. पण एवढी नाही थंडी वाजत की जाऊन स्वेटर घातलं पाहिजे, ठीक आहे. तर असं होतंय वातावरण इथे. तर ह्या 2 त्याला मॅच होतील अशा, साधारणपणे मॅच होतील अशा पॅन्ट्स घेतलेल्या आहेत. आणि आजचं हे सगळं असं होतं रुटीन. म्हणजे बाकीच्या तर रुटीनच्या गोष्टी होत्याच, पण मी महत्त्वाचे हायलाईट्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत याच्या व्लॉगमध्ये. तर ज्या कोणी मैत्रिणींनी जोडवीविषयक प्रश्न विचारलेले होते, तर होप मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. कुठपर्यंत जायचं, कसं जायचं व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि मी त्यांनाही सांगून ठेवलेलं आहे की माझं असं चॅनल आहे, तर काही जण येऊ शकतात बघायला आणि घ्यायला सुद्धा. तर त्यांना ते पण म्हणले की ओके चालेल. आणि एक महत्त्वाचं मला सांगायचं होतं की मी आतून का नाही घेतलं, जवळून का नाही घेतलं, कारण मी हे त्यांनाही म्हणलं की मला असं वाटतं की छोटे ज्वेलर्स आहेत आणि त्यांची सिक्युरिटी एका मर्यादेपर्यंतच असते. प्लॅटफॉर्म हा मोठा आहे, कुठे कुठे आपला व्हिडिओ जातो फिरतो, कोण कोण बघतं माहिती नाही. तर माझ्यामुळे उगाच त्यांना रिस्क नको. कसं होतं, खूप मोठे जे ब्रँडवाले ज्वेलर्स असतात ना, तर त्यांची खूपच हाय एंड सिक्युरिटी असते सगळ्या गोष्टींमध्ये. पण छोट्या ज्वेलर्सचं असं होत नाही. त्याच्यामुळे मी ते खूप दुपारपासून विचार करत होते की काय करावं, आतलं सगळं दाखवावं की न दाखवावं. पण मी त्यांना हे म्हणल्यानंतर त्यांना पण म्हणजे असं छान वाटलं की हां असं थॉट केला आहे तर चांगलं आहे, तुम्ही लांबून घेतलेलं आहे शूटिंग, ओके फाईन. आणि तुम्हाला रस्ता समजेलच. तेवढ्या टापूत गेल्यानंतर कोणालाही विचारलं भारा वायकर ज्वेलर्स की तुम्हाला कोणीही सांगेल. चला ह्या व्लॉगमध्ये मी इथेच थांबते कारण की ऑलमोस्ट 9:15 झालेले आहेत. बाहेरनं आले तशीच मी बसलेली आहे. आता मला म्हणजे हातपाय तोंड धुतले, फक्त ड्रेस नाही चेंज केला आणि तशीच बसले.
आता मला फ्रेश व्हायचं आहे, आवरायचं आहे. मी काही गोष्टी आणलेल्या आहेत भाज्या वगैरे, तर ते सगळं मला जागेवर ठेवून द्यायचं आहे. आणि प्रयत्न खूप असे सुरू आहेत की झोपण्याची वेळ थोडीशी अलीकडे. पूर्वी होतं आमचं असं लवकर लवकर सगळं घडायचं, पण आता ते होत नाहीये. गेले 3-4 वर्ष ऑलमोस्ट लॉकडाऊन संपल्यापासून समजा तुम्ही, किंवा लॉकडाऊनपासून समजा, ते होत नाही. तर ते मला सगळं शेड्यूल करायचं आहे. त्याच्यामुळे या व्लॉगमध्ये इथेच थांबते. पुन्हा भेटते उद्याच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.